महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। तर आता आजपासून 11 सप्टेंबर, 12 सप्टेंबर आणि 13 सप्टेंबर या 3 दिवसात 36 जिल्ह्यामधील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे 1,500 रुपये 100% जमा होणार आहेत। त्याचबरोबर त्यापाठोपाठ सप्टेंबर महिन्याचाही हप्ता मिळणार आहे। म्हणजेच अशा काही प्रकारे लाडक्या बहिणींना 3,000 रुपये मिळणार आहे। काही संपूर्ण अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे। चला या ठिकाणी तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खास आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। तर आज आपण चर्चा करणार आहोत महाराष्ट्रातील लाखो बहिणींसाठी महत्त्वाचे ठरणाऱ्या लाडकी बहीण योजना संदर्भातील मोठ्या अपडेटबद्दल। ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झाली असून केवळ 3 दिवस म्हणजेच 11, 12 आणि 13 सप्टेंबर या कालावधीत तब्बल 36 जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींना त्यांचा हक्काचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे। त्यामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद झळकलेला पाहायला मिळत आहे। मित्रांनो, लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू केलेली एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपयांची थेट बँक खात्यात आर्थिक मदत दिली जाते। म्हणजेच एका वर्षात एकूण 18,000 रुपयांचा थेट लाभ मिळतो। या मदतीमुळे बहिणींचा घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य, किराणा, औषधोपचार किंवा छोट्या मोठ्या गरजा भागवण्यासाठी खूप मोठा आधार मिळतो। ही योजना म्हणजे महिलांना आत्मनिर्भरतेकडे नेणारा एक ठोस प्रयत्न आहे। मित्रांनो, यामध्ये महाराष्ट्र सरकारने दिनांक 11, 12 आणि 13 सप्टेंबर या 3 दिवसात 36 जिल्ह्यातील लाखो बहिणींच्या खात्यात पैसे जमा करण्याची मोठी प्रक्रिया हाती घेतली आहे। बँकांनी यासाठी अधिसूचना दिल्या आहेत आणि निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे। त्यामुळे संबंधित जिल्ह्यातील लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासणे गरजेचे आहे। अनेक बहिणींना मोबाईलवरती SMS येऊन आपल्या खात्यात 1,500 रुपये जमा झाले अशी माहिती त्यांना मिळाली आहे। पुढे पाहूयात काय अपडेट आहे। तर मित्रांनो, आता प्रश्न असा येतो की हे पैसे तुमच्या बँक खात्यावरती जमा झाले की नाही हे कसं तपासायचं। त्यासाठी अगदी सोप्या काही पद्धती आहेत। पहिले म्हणजे आपल्या बँक पासबुकमध्ये एंट्री करून तुम्ही तपासू शकता। दुसरी पद्धत म्हणजे मोबाईलवरती आलेला संदेश तुम्ही पाहू शकता। अनेकदा सरकारकडून थेट संदेश पाठवला जातो। यामध्ये तिसरी पद्धत म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप किंवा उमंग ॲपचा वापर करून तुम्ही बँक खाते तपासू शकता। आणि यानंतर सर्वात शेवटची आणि चौथी स्टेप म्हणजे तुम्ही तुमच्या जवळच्या बँक शाखेत जाऊन प्रत्यक्ष जाऊन चौकशी करू शकता तुमच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये जमा झालेत की नाही। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेचा फायदा घेत असलेल्या महिलांना यामुळे अनेक फायदे होत आहेत। दरमहा 1,500 रुपयांचा आधार मिळत असल्यामुळे वर्षभरात एकूण 18,000 रुपयांची रक्कम मिळते। ही रक्कम थेट बँक खात्यात जमा होते। कोणताही दलाल, मध्यस्थ किंवा कटकट नाही। महिलांना घरगुती आणि वैयक्तिक खर्चासाठी खात्रीचा आधार मिळतो। ही योजना केवळ पैशाचा आधार नाही तर महिलांना जीवनात आत्मविश्वास निर्माण करणारी ठरत आहे। मित्रांनो, यामध्ये पुढील टप्प्यामध्ये उर्वरित जिल्ह्यातील बहिणींनाही हप्त्याचा लाभ मिळणार आहे। सरकारकडून टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे। त्यामुळे ज्या बहिणींना अजून SMS आला नाही किंवा खात्यात पैसे दिसत नाहीत त्या बहिणींनी संयमाने काही दिवस थांबायचे। निश्चितच लवकरच उर्वरित जिल्ह्यातील लाभार्थी बहिणींच्या खात्यात देखील हप्ता जमा केला जाणार आहे। त्यामुळे आता ठिकाणी सर्व पात्र बहिणींच्या खात्यात लवकरच ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे। या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे, त्यानंतर तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता देखील मिळणार आहे। मित्रांनो, ही तर लाडकी बहीण योजना संदर्भात नवीन अपडेट। लाडकी बहीण योजना संदर्भातील पुढील नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवायचे। भेटूयात पुढील नवीन अपडेटसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो।